हॅलो नमस्कार, चवीची सफर आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खूप इझी आणि क्विक बनणारी रेसिपी म्हणजेच राजमा चावल पाहणार आहोत। बघा, अगदी बॅचलर्ससुद्धा ही रेसिपी घरीच बनवू शकतात आणि टेस्टीसुद्धा होते। तर चला सुरुवात करूया। यासाठी इथं मी राजमाच्या शेंगा मिळतात बघा मार्केटमध्ये, तोच राजमा घेतलेला आहे व्हाईट कलरचा। तो ब्लॅक जो असतो तो उग्र लागतो, त्यासाठी हाच मी इथं वापरत आहे। कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर। इथं पहा मी कांदा आणि टोमॅटो चॉपरमध्ये एकदम छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत बघा। आता सुरुवात करूया। कढईमध्ये आवडीनुसार तेल घालायचं आहे, त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी तडतडून घ्यायची आहे बघा। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकून परतून घेऊया। आता यामध्ये आपण बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे, तो सुद्धा बारीक म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यानंतरच आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे बघा। कांद्यामधील पाण्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे, म्हणजे तो कच्चा राहत नाही। आता पहा आपला कांदा मस्त सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घालूयात। इथं मी एक मोठा कांदा आणि एक टोमॅटो वापरलेला आहे बघा। आता टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून अर्धा चमचा यामध्ये आपण मीठ घालूया। आता हे मस्त परतून घ्यायचं आहे। मऊ झालं की यामध्ये आपण हा राजमा घालायचा आहे बघा। राजमा सुद्धा तेलामध्येच थोडासा परतून घ्यायचा, म्हणजे त्याची टेस्ट भारी लागते। खूप मस्त रेसिपी आहे बघा, एकदम पटकन होते। आता आपले घरगुती मसाले, अर्धा चमचा लाल चटणी, अर्धा चमचा काळं तिखट, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा मीठ। यानंतर थोडासा गरम मसालाही आपण यामध्ये टाकूया। आता हे सगळे एकजीव करून त्यामध्ये थोडासा गरम मसाला पण टाकायचा आहे बघा। बाहेरचे मसाला वापरत नाही आहे। यानंतर आपल्या आवडीनुसार गरम केलेलं पाणी टाकलेलं आहे बघा मी यामध्ये। आता हे लो फ्लेमवर आपल्याला उकळून घ्यायचं आहे। खूप सारी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे यामध्ये। मिक्स करून मस्त याला 10 मिनिट लो फ्लेमवर उकळू द्यायचं आहे, म्हणजे प्रॉपर राजमाही शिजतो आणि त्याला असे एकदम आपली भाजी याला असं टेक्स्चर पण येतं, असं घट्ट होतं ते। पहा मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि कलरसुद्धा भारी आलेला आहे बघा। 10 मिनिट शिजल्यानंतर आपला राजमाही एकदम सॉफ्ट होतो पुरणासारखा, आणि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये घातल्यामुळे ग्रेव्हीसुद्धा मस्त बनते बघा। एकदम मस्त आणि टेस्टी असं आपलं चवदार झणझणीत असा राजमा रेडी आहे बघा। मस्त राईस आणि राजमा चावल एक नंबर असं कॉम्बिनेशन। तर पहा एकदम कलर टेस्ट भारी आहे आणि पटकन झटपट होईल अशी रेसिपी आहे। बॅचलर्ससुद्धा बनवू शकतात, किंवा रात्री डिनरसाठी जास्त भूक नसेल तर आपण ही रेसिपी बनवू शकतो। तर आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शेवटी लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। आणि चला मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय।